नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिलचा हप्ता जो आहे हा 2 टप्प्यात या ठिकाणी पार पडलेला होता. ठीक आहे. तर पहिला जो टप्पा होता तो 12 मे ते 18 मे होता आणि दुसरा टप्पा जो आहे दुसऱ्या टप्प्याला 22 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. तर 22 आणि 23 मेला जे एससी कॅटेगरीच्या महिला होत्या त्यांना या ठिकाणी वितरण झालेले आहे. पण अजूनपर्यंत लाखो महिला अशी आहेत की त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता या ठिकाणी आलेला नाहीये. फरवरीचा हप्ता आला पण मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही. तर तुम्हाला हप्ता का आला नाही? जर हप्ता आला नसेल तुम्हाला काय करावं लागेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर महिलांनो, सर्वात अगोदर तुम्हाला 2 दिवस आणखी या ठिकाणी वाट पाहणे गरजेचं राहणार आहे. लक्षात ठेवायचं, 25 आणि 26 मे हे 2 दिवस वितरण या ठिकाणी होऊ शकते. कारण पहिला टप्पा जो चालला होता तो पण 6-7 दिवस चाललेला होता आणि दुसरा टप्पा जो आहे हा पण 6-7 दिवस वितरण या ठिकाणी चालणार आहे. म्हणून तुम्हाला कमीत कमी 26 मे पर्यंत तरी वाट पाहणे गरजेचं राहणार आहे. ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नाही, तर 26 मे नंतर जरी तुम्हाला पैसे आले नाहीत तर तुमचा अर्ज या ठिकाणी अपात्र होण्याची जास्तीत जास्त भीती आहे. कारण 30 एप्रिलला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडताळणी झालेली आहे. जवळपास 77 लाख महिला या ठिकाणी अपात्र केलेल्या अपात्रामध्ये तर तुमचा पण नंबर या ठिकाणी येऊ शकतो. तर बऱ्याचशा महिला या ठिकाणी फरवरी महिन्यापर्यंत पात्र होत्या आणि एप्रिल महिन्यानंतर ते अपात्र झालेले आहे. अपात्र होण्याचे अनेक कारण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे. बरेच अपात्र कोणकोणत्या कारणामुळे या ठिकाणी होत आहेत. जसे की ज्यांनी 31 डिसेंबर पूर्वी ई-के-वाय-सी केली नाही, तसेच ज्या महिलांनी 30 एप्रिल पूर्वी आपली ई-के-वाय दुरुस्ती केली नाही, ज्या महिला एजबार झालेल्या आहे म्हणजे 65 वर्षाच्या वर झालेले आहे, ज्यांच्या परिवाराचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे, असे बरेचसे अपात्राचे कारण या ठिकाणी आलेले आहे. तर तुम्ही नियम व अटीमध्ये बसत असाल तरी तुम्ही या ठिकाणी अपात्र झाले असाल तर हे काहीतरी तांत्रिक कारण या ठिकाणी आढळून येण्याची शक्यता आहे. कारण बऱ्याचशा महिला पात्र असूनही त्यांना या ठिकाणी योजनेत लाभ मिळाला नाही. पण अमरावतीच्या महिलांचे व्हिडिओ या ठिकाणी टाकलेले होते. बरेचसे महिला नियम अटीमध्ये बसतात. त्यांनी के-वाय-सी केलेली होती तरी त्यांना या ठिकाणी योजनेचा लाभ मिळाला नाही. तुमच्या संग पण या ठिकाणी अशाच प्रकारची चूक होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पात्र असून तुम्हाला जर हप्ता आला नसेल तर तुम्हाला पण आता महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल. तुमचा हप्ता या ठिकाणी का बंद करण्यात आलेला आहे तर. पण तुम्हाला या ठिकाणी 26 मे पर्यंत वाट पाहावी लागेल. 26 मे पर्यंत पैसे आले नाही तर 27 मेला तुम्ही महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करू शकता. ठीक आहे मुलांनो, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.